Good morning, good afternoon, everyone. In previous lecture, we will see the four sectors models of the circular flow of a national income, and after that, the last finishing one, the five sectors model of the circular flow of a national income. And in that sector models, the five intermediary or five determinants are involved. Then what are they? First one is the household sector. In household, after that, the second one is the we will see the firms, that is the nothing but the producing sector, financial and government, that is the four determinants we will see. After that, the next one is the रेस्ट ऑफ दी वर्ल्ड सेक्टर. आता रेस्ट ऑफ दी वर्ल्ड सेक्टर यामध्ये काय इन्व्हॉल्व केलेलं आहे तर ट्रान्सफॉर्म्स दी मॉडेल्स फ्रॉम अ क्लोज इकॉनॉमी टू अन ओपन इकॉनॉमी. जे काही मॉडेल्स आहेत किंवा जे काही नंबर ऑफ सेक्टर्स आहेत तिथे काय केलं जाते की क्लोज इकॉनॉमीकडून ओपन इकॉनॉमीकडे ते सेक्टर सेंड केले जातात किंवा ट्रान्सफर केले जातात. अँड दॅट दी फाईव्ह डिटर्मिनंट्स आर इन्व्हॉल्ड इन दी फाईव्ह सेक्टर मॉडेल्स. सो finally we will see the what are the five sectors model. This figure shown, that is the all aspects, all determinants. We will see that first one is the consumers, second one is the producer, third one is the financial, government, and last word the OCS. in OCS sectors मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, जे काही क्लोज इकॉनॉमी आहे we can transfer that economy into the open economy. So that is the involvement of a five sector models, and in that particular involvement जसं आपण पहिलं बघितल्याप्रमाणे जे काय आपलं हाऊसहोल्ड आहे तिथून ते काय रिसोर्सेस, लँड, लेबर्स, कॅपिटल, ऑल द एस्पेक्ट विल बी ट्रान्सफर. आफ्टर दॅट द नेक्स्ट वन इज दी प्रोड्युसरकडून तुम्हाला काय ट्रान्सफर होतं आहे तर इन्कम. जे काही एम्प्लॉईज आहेत, वर्कर आहेत, त्यांचा जो काही वेजेस असतील, आपले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस असतील, आणि आपल्या हाऊसहोल्डकडून प्रोडक्शनकडे काय सेंड केलं जाते किंवा काय ट्रान्सफर केलं जाते तर कन्झम्पशन स्पेंडिंग. दॅट इज ई. आफ्टर दॅट जे काही आपले हाऊसहोल्ड आहेत त्यांचं जे काही सेविंग आहे ते कोण घेते तर फायनान्शियल जे काही सेक्टर्स आहेत त्यांच्याकडे ते सेविंग केलं जाते, आणि ते फायनान्शियल सेक्टर्स इन्व्हेस्टमेंट कुठे करतायत किंवा प्रोडक्शन लाईनवाले आहेत जे कोणी आहेत किंवा जे काही प्रोड्युसर सेक्टर आहे ते इन्व्हेस्टमेंट काय करते, कुठून घेते तर फायनान्शियल सेक्टरकडून. आफ्टर दॅट गव्हर्नमेंट आहे, तर गव्हर्नमेंट काय करते, मेक मनी पण करते आणि एक्सपेन्सेस पण करते. आता मनी कुठून करते किंवा जे काही कॅपिटल आहे, जे काही फायनान्स आहे त्याची इन्व्हेस्टमेंट कुठून करते तर जे कोणी हाऊसहोल्ड आहेत किंवा नंबर ऑफ कन्झ्युमर्स आहेत त्याच्याकडून टॅक्सेशन पेमेंट करून, आणि त्याचे बेनिफिट्स जे कोणी काय म्हणू शकतो की आपण कस्टमर आहेत, कन्झ्युमर आहेत किंवा पब्लिक प्रॉपर्टी आहे त्यांच्यासाठी ते काय करते की एक्सपेन्सेस करते विथ हॅव्हिंग अ प्रॉपर फॅसिलिटीज. अँड आफ्टर दॅट द लास्ट फाईव्ह सेक्टर विच इज द इन्व्हॉल्व इन ओव्हरसियाज सेक्टर्स. In overseas sectors, what are the two parameters are involved, that is the import payment and the export. Import payment in the sense की ज्या काय नंबर ऑफ थिंग्स हाऊसहोल्ड पासून आपल्याला इम्पोर्ट करायचे आहेत विच आर दी इन्व्हॉल्व, विच आर दी इन अ राईट पाथ. अँड आफ्टर दॅट दी इम्पोर्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर गुड्स, सर्व्हिसेस, वॉट एव्हर जे काही असेल ते त्याचे एक्सपोर्टायझेशन कुठे होते तर त्या प्रोडक्शन लाईनकडे. दॅट इज दी होल राऊंड प्रोसेस ऑफ दी five sectors model. And in that five sectors model, the household, production, government, financial, and last one is the OCS sector. That are the five determinants are involved, and the process will be going on at the last stage. And after that, the same process actually done within the 360 rotations. So आता हे जे काही तुम्हाला फाईव्ह सेक्टर्स मॉडेल सांगितलेलं आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक तर असेल लिकेज अँड सेकंड वन इज द इंजेक्शन. लिकेज आणि इंजेक्शन दॅट इज दी टू पॅरामीटर्स विच आर दी इन्व्हॉल्व इन दॅट पर्टिक्युलर फाईव्ह सेक्टर मॉडेल्स. देन द what is the work of the leakage and injection. Everyone known about the leakage. The single drop of water are tapped on that particular process of the water, that is the leakage. काहीतरी बाहेर पडते. आणि इंजेक्शन इन द सेन्स की वी फिट that particular solution, we fit that particular goods and services in the form of the customers expectation, in the form of the customer satisfaction. So that is the leakage and injection parameters, or that is the leakage and injection bond. मग आता हा जो काही लिकेज आणि इंजेक्शनचा बॉन्ड आहे तो त्या फाईव्ह सेक्टर मॉडेल्समध्ये कसा हेल्प करतो, किंवा लिकेज आणि इंजेक्शन हे दोन जे काही पॅरामीटर्स आहेत त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स, कोणकोणते ॲस्पिरंट्स इन्व्हॉल्व केले जातात
तर लिकेजमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एकतर तुमचं सेविंग असेल, टॅक्सेस असतील आणि इम्पोर्टच्या होलसेल ॲक्टिव्हिटीज असतील. सेम अबाव ॲज दी अपोज ॲज दी इंजेक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, अगेन दी इन्व्हेस्टमेंट आर इन्व्हॉल्व इन दी इंजेक्शन. आफ्टर दॅट दी गव्हर्नमेंट स्पेंडिंग. जसं आपण मग बघितलं की गव्हर्नमेंट मेक्स मनी, म्हणजे गव्हर्नमेंट मनी अर्न पण करते आणि त्याचबरोबर पब्लिक प्रॉपर्टीसाठी किंवा पब्लिक सेक्टरसाठी अँड नंबर ऑफ फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून ते एक्सपेन्सेस पण करते. आणि लास्ट वन इज दी एक्सपोर्ट. सो लिकेजेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर एक तर तुमचं सेविंग असेल, त्याचबरोबर तुमचं टॅक्स पेमेंट करायचं असेल, कोणाला टॅक्स पेमेंट करायचं आहे तुम्हाला, गव्हर्नमेंटला, आणि त्याचबरोबर काय असेल तर इम्पोर्ट असेल. आणि सेम अपोज ॲज दी इंजेक्शन, म्हणजे तुम्हाला फिट काय करायचं आहे, तर तुमची इन्व्हेस्टमेंट ऑब्व्हियसली तुम्ही ती फिट करताय, दॅट इज दी नथिंग बट दी सेविंग करताय. आफ्टर दॅट दी गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग, जे काही गव्हर्नमेंट आहे पब्लिकसाठी, आणि आफ्टर दॅट दी एक्सपोर्ट. सो दॅट आर दी अगेन दी प्रोसिजर ऑफ दी 5 सेक्टर मॉडेल्स. मग आता लिकेज म्हणजे काय आणि इंजेक्शन म्हणजे काय, हे दोन जे काही टर्म्स आहेत त्या कशा डिफाईन केलेल्या आहेत. फर्स्ट वी सी दी लिकेज, विड्रॉ फ्रॉम दी फ्लो. ऑब्व्हियसली जसं आपण बघितल्याप्रमाणे आपण काय करतोय तर विड्रॉ करतोय. इम्पोर्ट असेल, टॅक्सेशन असेल किंवा तुमचं सेविंग असेल, आपण काय करतोय की काढून घेतोय. वेन हाऊसहोल्ड्स अँड फर्म्स सेव्ह part of their incomes, its constituents leakage. They may be in a form of savings, tax payments and imports. Leakages reduce the flow of income. काय होतंय की हे लिकेज काय करते तर विड्रॉ करण्याचं काम करते. हाऊसहोल्ड आणि फर्म जे काय आहे ते ॲज दी पार्ट ऑफ दी कॉन्स्टिट्युएंट्स लिकेज मध्ये कोणकोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला लिकेज फॉर्म करतात, तर एक तर त्यांचं सेविंग असेल, त्याचबरोबर गव्हर्नमेंटला पे करावं लागणारं टॅक्सेशन असेल, आणि त्याचबरोबर इम्पोर्ट होणाऱ्या गुड्स असतील किंवा सर्व्हिसेस असतील. आणि हे जे काही लिकेज आहे ते काय करते की इन्कम काय करतोय, इन्कमचा फ्लो आहे ते काय करते की रिड्यूस करते. आता अपोजिट आपण काय बघितलं तर इंजेक्शनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर एकतर तुमचं गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग असेल आणि एक्सपोर्ट्स असेल. सो इंजेक्शन मीन्स इंट्रोडक्शन ऑफ इन्कम इन टू दी फ्लो. आता त्यात ते काय करतोय आपण इंट्रोड्यूस करतोय. जसं लिकेजमध्ये बघितलं की आपण तो फ्लो काय करतोय विड्रॉ करतोय, तसं इंजेक्शनमध्ये आपण काय करतोय की तो फ्लो इंट्रोड्यूस करतोय. वेन हाऊसहोल्ड्स अँड फर्म्स बोरो द सेविंग्स दे कॉन्स्टिट्युएंट्स इंजेक्शन्स increases the flow of income. Injection can take in the form of investment, government spendings and exports. सो हे जे काही इंजेक्शन काय आहे, जसं लिकेज काय करते की फ्लो रिड्यूस करते, त्याचप्रमाणे इंजेक्शन काय करते की तुमचा इन्कमचा जो काही फ्लो आहे तो वाढवते, इन्क्रीजिंग पाथने किंवा तो राईज होतोय. मग या इंजेक्शन फॉर्ममध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, एक तर तुमची इन्व्हेस्टमेंट येत असेल, त्याचबरोबर गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग येतं, आणि तुमचे जे काही एक्सपोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या त्यामध्ये काय केल्या जातात तर इन्व्हॉल्व केल्या जातात. द होल प्रोसेस विल बी कॉल्ड ॲज दी 5 सेक्टर मॉडेल ऑफ अ सर्क्युलर फ्लो ऑफ अ नॅशनल इन्कम. आफ्टर दॅट द नेक्स्ट टर्म विल बी डिफाईन ॲज द स्टेट ऑफ अ इक्विलिब्रियम. आता स्टेट ऑफ इक्विलिब्रियममध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर इन द टर्म्स ऑफ 5 सेक्टर सर्क्युलर फ्लो ऑफ अ इन्कम मॉडेल, दी स्टेट ऑफ इक्विलिब्रियम ऑकर्स व्हेन द टोटल लिकेज आर इक्वल टू दी टोटल इंजेक्शन्स दॅट अकर इन द इकॉनॉमी. दिस कॅन बी शोन ॲज. काय सांगितले तुम्हाला, जे काही तुमचं टोटल लिकेज आहे इज इक्वल टू कशाचे, टोटल इंजेक्शन्स आहे. बिकॉज तुमचं इकडे सेविंग होतं आहे, तुम्ही टॅक्स पेमेंट करताय, आणि त्याचबरोबर इम्पोर्टच्या ॲक्टिव्हिटीजही इन्व्हॉल्व केल्या जातात. अँड सेम अपोज ॲज दी इकडं काय केलं जाते, तुमचं गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग असेल, तुमचं सेविंग असेल, आणि त्याचबरोबर एक्सपोर्टच्या ॲक्टिव्हिटीज असतील, इन्व्हेस्टमेंट असेल. सो द स्टेट ऑफ इक्विलिब्रियममध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तुमचं जे काही लिकेज आहे जे काही तुमचं लिकेज आहे ते काय इज इक्वल टू दी काय तुमचं इंजेक्शन आहे. दॅट टर्म और दॅट इक्वल जो काही मॅनर आहे त्याला काय म्हटलेलं आहे की द स्टेट ऑफ दी इक्विलिब्रियम. इफ द स्टेट ऑफ द सम ऑफ द टोटल लिकेज डज नॉट इक्वल टू दी सम ऑफ द टोटल इंजेक्शन, it will be result in a disequilibrium, and disequilibrium can be shown as saving, tax and import is not equal to the investment, government spendings and export. जेव्हा या दोन गोष्टी ॲज इक्वल टूज असतील तेव्हा दी टर्म कॉल्ड ॲज दी स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. अँड व्हेन द सम ऑफ दी टोटल ऑफ दी लिकेजेस इज नॉट इक्वल टू दी सम ऑफ दी टोटल ऑफ दी इंजेक्शन,
this term or this state is called as the disequilibrium, and the formula or the particular stand is showing and that particular manner, that is the saving plus taxes plus imports is not equal to the investment plus government spendings and plus exports. देन द व्हॉट इज दी सिग्निफिकन्स. आता हे जे काही आपण फर्स्ट 2 सेक्टर्स 3 सेक्टर्स 4 सेक्टर्स 5 सेक्टर्स हे जे काही आपण सगळे सेक्टर्स मॉडेल बघितले, आता त्याचा सिग्निफिकन्स काय सांगितलेला आहे की ऑल ओव्हर ते मॉडेल्स काय आहेत हे तर आपण बघितलं. मेजरमेंट ऑफ अ नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम इज ॲन एस्टिमेशन ऑफ ॲग्रिगेशन ऑफ एनी ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ऑफ दी सर्क्युलर फ्लो. जसं आपण बघितलं होतं की दॅट इज दी ॲग्रिगेशन ऑफ दी any economic activity. It is the either the income of all the factor of production or the expenditure of a various sectors of economy. either तो इन्कम असू दे किंवा एक्सपेंडिचर्स असू दे, म्हणजे तुम्ही मनी अर्न करत असू दे किंवा तुम्ही खर्च एक्सपेन्सेस करत असू दे, दॅट इज दी नथिंग बट दी मेजरमेंट ऑफ अ नॅशनल इन्कम. देन द नेक्स्ट टर्म इज दी नॉलेज ऑफ इंटरडिपेंडन्स. आता इंटरडिपेंडन्स आपण बघितलं होतं. सर्क्युलर फ्लो ऑफ अ इन्कम सिग्निफाईज दी इंटरडिपेंडन्स ऑफ ईच ॲक्टिव्हिटी अपॉन वन अनदर. इफ देअर इज अ नो कन्झम्पशन देअर विल बी नो डिमांड अँड एक्सपेंडिचर्स. ऑब्वियसली जर तुम्ही कन्झमच काय केलं नाही तर त्या स्पेसिफिक प्रोडक्टची किंवा त्या स्पेसिफिक सर्व्हिसेसची डिमांड होणार आहे का? नाही. आणि जर डिमांड नाही झाली तर एक्सपेंडिचर्स होणार आहेत का? नाही. विच इन fact restrict the amount of production and income. Next term is the unending nature of economic activities. It signifies that production, income and expenditure are of unending nature. Therefore, economic activities in an economy can never come to halt. National income is also bound to rise in future. Obviously जर त्याचं काय म्हणू शकतो की आपण कन्झम्पशन झालं नाही तर त्याचे एक्सपेंडिचर्स होणार नाही, त्यांनी डिमांडही होणार नाही. आणि दॅट इज दी अनदर वे इन्कम आणि एक्सपेंडिचर तुमच्या काय अनएंडिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. इन्कम तुमचा होत राहणार, एक्सपेंडिचर्स तुमचे होत राहणार, अँड दॅट इज दी होल प्रोसेस विल बी कॉल्ड एज दी सर्क्युलर फ्लो ऑफ अ नॅशनल इन्कम. इथे तुमचा हा सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम हा पॉईंट संपलेला आहे. नेक्स्ट पॉईंट विल बी सी इन अ नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.